Good morning, students. We have completed continuous tense. Now we are going to start simple present tense. Okay. Now we are going to start simple present tense, where we use simple present tense. ओके. कंटिन्युअस आपला संपलेला आहे. कंटिन्युअस प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तिघं कंटिन्युअस झालेले आहेत. कंटिन्युअस मध्ये काय करतो आपण, जी क्रिया आपण डेली करत, ओके सॉरी, जी क्रिया आपण आता करत आहोत, कंटिन्यू करत आहोत, ती कंटिन्युअस मध्ये मोडत होते. पास्ट मध्ये करत होतो ती पास्ट कंटिन्युअस, फ्युचर मध्ये करत होतो फ्युचर कंटिन्युअस. आता हा कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स कसा मेक करतो ना मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स कधी यूज केला जातो, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, टेन्स म्हणजे काय, सिंपल म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा म्हणजे एकदम सिंपल आहे, ज्या क्रिया तुम्ही डेली मध्ये करता, ज्या क्रिया तुम्ही डेली करता. जसं डेली मध्ये आपण काय करतो, आंघोळ करतो, डेली मध्ये ब्रश करतो, डेली मध्ये आपण टीव्ही बघतच असतो, डेली मध्ये आपण अभ्यास करत असतो, डेली मध्ये कुठेतरी कामाला जात असतो, नाहीतर स्कूलला जात असतो. या आपल्या डेलीच्या क्रिया आहेत. ओके. ज्या डेली ऍक्शन असतात ना, ज्या डेली मध्ये घडतात किंवा जे डेली मध्ये आपण करत असतो, त्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. रोज म्हणजे जी काल पण केली आहे, आज पण केली आणि उद्या पण करणार, ज्या ऍक्शन आपण रोज करतो. ओके. देन ज्या ऍक्शन आपण वीकली करत असतो, की लास्ट वीक मध्ये पण केली, या वीक मध्ये पण केली, नेक्स्ट वीक मध्ये पण करणार आहे. जसं मंडेचा फास्ट असतो. ओके. बऱ्यापैकी वुमेनचा मंडेचा फास्ट असतो, मंडेला फास्ट करत असतात. काही नाशिकचा बाजार भरतो बुधवारी, बरोबर, नाशिकचा बुधवारी बाजार भरत असतो, वीकली ऍक्शन आहे, बरोबर. बुधवारी काही फॅमिलीज बाजार करत असतात, सो हा वीकलीची ऍक्शन आहे. काही जे मजूर असतात त्यांचे पेमेंट वीकली होत असतात. ओके. सो ती वीकली ऍक्शन झाली. काही मंथली ऍक्शन असतात, काही मंथली पेमेंट घेत असतात, मंथलीची ऍक्शन आहे. त्याच्यानंतर मंथली पेमेंट भरत असतात, सॉरी मंथली किराणा भरत असतात, ती मंथलीची ऍक्शन झाली. एखादी क्रिया ती मंथली मध्ये घडते, ओके, मंथली घडत असतात, तो पण सिंपल प्रेझेंट मध्ये. पण ती नेहमी मंथली घडली पाहिजे, म्हणजे नेहमी प्रत्येक मंथ मध्ये घडली पाहिजे, प्रत्येक वीक मध्ये घडली पाहिजे, प्रत्येक दिवशी घडली पाहिजे किंवा प्रत्येक वर्षी घडली पाहिजे. ओके. मी प्रत्येक वर्षी दिवाळीला कपडे घेतो. ओके. ही प्रत्येक दिवाळीची ऍक्शन आहे, एव्हरी दिवाळी. ओके. एव्हरी दिवाळीची ऍक्शन आहे ती, की मागच्या दिवाळीला पण, या दिवाळीला पण, पुढच्या दिवाळीला, मागच्या आठवड्यात पण, या आठवड्यात पण, पुढच्या आठवड्यात पण, काल पण, आज पण आणि उद्या पण. बरोबर, समजलंय. ही डेली होणारी ऍक्शन जी असेल ती सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येते. जसं सेंटेन्सेस आता आपण घेऊ. याचा सेंटेन्स कसा मेक होता मित्रांनो, याचे सिंग्युलर प्लुरल असे दोन कॉलम पडतात, सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे कोण, एक वचन, एक वचन. प्लुरल म्हणजे अनेक वचन. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. सिंग्युलर मध्ये कोणते कोणते येतात, ही, शी, इट, हे आपले सब्जेक्ट आहेत, ही, शी, इट. प्लुरल मध्ये वी, ते, यू आणि आय. आय हा याला अपवाद असतो, बरोबर. यांचे मराठी मिनिंग आपण अगोदरच्या व्हिडिओज मध्ये घेतलेले. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही आपण, ही, तो, शी, ती, इट म्हणजे एखादी नॉन लिव्हिंग थिंग, बरोबर. आता सेंटेन्स मेक कसं करतात ना मित्रांनो, याच्यामध्ये याचा फॉर्मॅट जो असतो तो फक्त यूज करताना तुम्हाला सुरुवातीला सब्जेक्ट यूज करायचा, देन V1, त्या V1 ला यस किंवा ES ऍड करायचा, अँड देन सिम्पली ऑब्जेक्ट. सेम फॉर्मॅट आहे प्लुरल मध्ये. प्लुरल मध्ये काय करतात, सब्जेक्ट, V1 आणि डायरेक्टली ऑब्जेक्ट. यामध्ये काहीच भानगड नाही, यस वापरा, ES वापरा, ING वापरा, काहीच भानगड नाही. डायरेक्ट सब्जेक्ट घ्यायचा, V1 घ्यायचा आणि ऑब्जेक्ट घ्यायचा. हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स प्लुरल मध्ये. हा सिंग्युलर मध्ये, एक वचन मध्ये, सब्जेक्ट, त्या सब्जेक्टला यस, सॉरी सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर वर, त्या वरला यस किंवा ES जॉईन करायचा, या वरला यस किंवा ES जॉईन करायचा आणि ऑब्जेक्ट. मग यस जॉईन करायचा की ES जॉईन करायचा, ओके, यस जॉईन करायचा की ES जॉईन करायचा. आता मी नीट सांगतो, त्याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो. जर वर म्हणजे स्वर, जर स्वराच्या शेवटचे
अक्षर, स्वराचे शेवटचे अक्षर यस, डबल यस, यस, डबल यस, एस एच, सी एच, एक्स किंवा ओ असेल तर ई एस वापरावे. ओके, आता या फॉर्मॅटचा जी मी तुम्हाला हे दिली व्याख्या लिहून दिली. ओके, ही व्याख्या कशी यूज करायची बघा. जसं सब्जेक्ट वापरायचा, वर्ब वापरायचा, त्या वर्बला यस किंवा ईएस वापरायचा आहे. ओके, जसं मी रोज अंघोळ करतो, मी म्हणजे आय, मी म्हणजे आय, आय नंतर काय येईल, अंघोळ करणे म्हणजे बाथ, आय बाथ कधी करतो, रोज करतो, आय बाथ डेली. ओके, आय बाथ डेली, मी रोज अंघोळ करतो, आय बाथ डेली. जर तो रोज अंघोळ करतो हे सांगायचं असेल तर तो रोज अंघोळ करतो, ही बाथ डेली, ही बाथ डेली, तो रोज अंघोळ करतो. पण याच्यामध्ये काय ट्विस्ट आहे ना मित्रांनो, ही वापरलाय, वर्ब वापरलाय, त्या वर्बला तुम्हाला यस वापरायचा किंवा ईएस वापरायचा. त्या वर्बला तुम्हाला काय करायचं, यस वापरायचा किंवा ईएस वापरायचा. मग आता हा जो शब्द आहे याच्या लास्टला काय, टीएच, हा काय थ आहे ना, थ म्हणजे टीएच, थ म्हणजे टीएच. जर आपली व्याख्या काय सांगते, जर वर्ब स्वराचा म्हणजे हा वर्ब आहे बात, स्वराच्या वर्ब म्हणजे स्वराच्या शेवटचे अक्षर, शेवटचे अक्षर काय पाहिजे आपल्याला, यस पाहिजे, डबल एस पाहिजे, एस एच पाहिजे, सी एच पाहिजे, एक्स किंवा ओ, यापैकी जर एखादा अक्षर असेल तरच यस वापरायचा, अदरवाइज डायरेक्टली यस ओ यूज करायचा. ओके, मग याच्या शेवटचे अक्षर आहे का, यस, डबल एस, एस एच, सी एच, एक्स, ओ पैकी काही नाही, तर मग इथे डायरेक्टली यस यूज करा. ही बाथ्स डेली, ही बाथ्स डेली, तो रोज अंघोळ करतो, तो रोज अंघोळ करतो. ही बाथ्स डेली, तो रोज अंघोळ करतो, ही बाथ्स डेली, मी रोज अंघोळ करतो. इथे काय होतं, मी रोज अंघोळ मी रोज अंघोळ करतो, तो रोज अंघोळ करतो. ओके, सपोज इथे ही नंतर वॉच असतं, ही वॉच मूवी एव्हरी फ्रायडे, ही वॉच मूवी एव्हरी फ्रायडे, तो प्रत्येक शुक्रवारी मूवी बघतो, ही वॉच मूवी एव्हरी फ्रायडे. पण ही नंतर वॉच आलाय, वॉच म्हणजे आपली व्याख्या काय सांगते, जर वर्बच्या शेवटचे अक्षर, वर्बच्या शेवटचे अक्षर, स्वराचे शेवटचे अक्षर यस, डबल एस, एस एच, सी एच, एक्स, ओ पैकी जर काही असेल तर त्याला ईएस वापरावा. मग इथे काय मित्रांनो, शेवटचे असेल सी एच आहे, सी एच बरोबर, मग इथे काय यूज करायचा, ही वॉच मूवी एव्हरी फ्रायडे, तो प्रत्येक फ्रायडेला ह्या ईएसचं प्रोनाउन्सिएशन खूप सायलेंट असतं, खूप सायलेंट होतो, ही वॉच मूवी एव्हरी फ्रायडे. पण तुम्हाला रायटिंगमध्ये ते राईट करावंच लागतं, ही वॉच मूवी एव्हरी फ्रायडे, तो प्रत्येक शुक्रवारी मूवी बघतो. ते जर प्लुरलमध्ये असेल तर सपोज तुम्ही यू यूज केला, तो प्रत्येक फ्रायडेला मूवी बघतो किंवा तू प्रत्येक फ्रायडेला मूवी बघतो, यू वॉच मूवी एव्हरी फ्रायडे, यू वॉच मूवी एव्हरी फ्रायडे, आय नो यू वॉच मूवी एव्हरी फ्रायडे, मला माहिती तू प्रत्येक शुक्रवारी पिक्चर बघतो, यू वॉच. याला ईएस काहीच भानगड नाही, डायरेक्टली यूज करायचा वर्ब. ओके, याच्यामध्ये यस ईएस काहीच यूज करत नाही. समजलंय मित्रांनो, यस ईएस कुठे यूज होतात. ती रोज अभ्यास करते, शी स्टडी डेली, शी स्टडी डेली, शी स्टडी शेवटी काय, स्टडीचा शेवटचे अक्षर काय, एस टी यू डी वाय, वाय म्हणजे याच्यापैकी आहे का नाही, मग शी स्टडीज डेली, यस लागेल, शी स्टडीज डेली, कारण शी इकडे येतो. जर इथे इकडे करायचं असेल तर
मी रोज अभ्यास करतो. आय स्टडी डेली. मी रोज अभ्यास करतो. आय स्टडी डेली. ते रोज अभ्यास करतात. दे स्टडी डेली. ते रोज अभ्यास करतात. मी प्रत्येक महिन्याला नवीन खेळणी विकत घेतो. मी प्रत्येक महिन्याला नवीन खेळणी विकत घेतो. आय, आता विकत घेणे म्हणजे काय? आय बाय. आय बाय. BUY बाय. आय बाय. काय घेतो? न्यू टॉय एव्हरी मंथ. आय बाय न्यू टॉय एव्हरी मंथ. आणि इकडे काय? ही बाय. पण बायचा काय? बायच. ही बायच न्यू टॉय एव्हरी मंथ. तो प्रत्येक महिन्याला नवीन खेळणी विकत घेतो. आता याचा जर निगेटिव्ह करायचं असेल मित्रांनो, काय करतात ना, इथे डज आणि इकडे डूची एंट्री होते. इकडे कसली एंट्री होते? डज. फर्स्ट यूज सब्जेक्ट, त्याच्यानंतर डज. निगेटिव्ह करताना नॉट, देन यूज गिव्हन अँड द ऑब्जेक्ट. इकडे काय येणार? सब्जेक्ट, डू, नॉट, गिव्हन अँड. ओके. तो रोज आंघोळ करतो हे झालं सेंटेन्स, पण तो रोज आंघोळ करत नाही. ही निगेटिव्ह कसा येईल? डज नॉट बाथ डेली. तो रोज आंघोळ करत नाही. तो रोज आंघोळ करत नाही. आणि इथे आय डू नॉट बाथ डेली. आय डू नॉट बाथ डेली. मी रोज आंघोळ करत नाही. ओके. मी रोज आंघोळ करत नाही. तो रोज आंघोळ करत नाही. ही डज नॉट बाथ डेली. ज्यावेळेस तुम्हाला सब्जेक्टचा निगेटिव्ह करायचा असेल तर निगेटिव्ह मध्ये डज आणि डू ची एंट्री होते. डू हा अनेक वचनसाठी. डू हा तुम्हाला अनेक वचनसाठी यूज करावा लागतो. डज हा तुम्हाला एक वचनसाठी यूज करावा लागतो. डज वरून समजतं हे सेंटेन्स एक वचन आहे आणि डू वरून समजतं हे सेंटेन्स अनेक वचन आहे. डू सब्जेक्ट तुम्हाला जर वी, दे, यू, आय पैकी काहीही वापरायचं असेल तर डू यूज करा, त्याच्यानंतर नॉट वापरा. सेम सेंटेन्स इथे तुम्हाला सिंग्युलर ही, शी, इट पैकी काही वापरायचं असेल तर सब्जेक्ट वापरायचं, त्याच्यानंतर डज, नॉट आणि वी1. यस, इयस हा फक्त आणि फक्त पहिल्याच फॉर्मॅटमध्ये यूज होतो, सेकंड फॉर्मॅटमधून लागत नाही. ओके. का? कारण या डज मध्ये ऑलरेडी यस, इयस आलेला असतो, त्यामुळे त्याला यस, इयस लावायची गरज पडत नाही. ही डज नॉट बाथ डेली. तो रोज आंघोळ करत नाही. मी रोज मूवी पाहत नाही. आय डू नॉट वॉच मूवी डेली. मी रोज मूवी पाहत नाही. ती रोज मूवी पाहत नाही. शी डज नॉट वॉच मूवी डेली. ती रोज मूवी पाहत नाही. राहुल रोज अभ्यास करत नाही. राहुल डज नॉट स्टडी डेली. राहुल रोज अभ्यास करत नाही. राहुल आणि कुणाल रोज अभ्यास करत नाही. राहुल अँड कुणाल डू नॉट स्टडी डेली. ती गावाला जात नाही. शी डज नॉट गो टू विलेज किंवा टाउन. तू गावाला जात नाही. यू डू नॉट गो टू विलेज. तू गावाला जात नाही. ओके. तो जेवण वाढत नाही. तो किंवा राहुल जेवण वाढत नाही. राहुल डज नॉट सर्व. राहुल वाढत नाही. डज नॉट सर्व फूड. राहुल जेवण वाढत नाही. वी डू नॉट सर्व फूड. आम्ही जेवण वाढत नाही. वी डू नॉट सर्व. आम्ही वाढत नाही. तो वाढत नाही. जर सिंग्युलर असेल तर डज नॉट यूज करा. प्लुरल असेल तर डू नॉट यूज करा. ओके. पण जसं अगोदरच्या पण सेंटेन्स मध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करतो नाही करत, करतो नाही करत, बरोबर. हे आपले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह झाले. पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्ही तेव्हा मेक करणार ज्यावेळेस समोरून तुम्हाला कोणतरी क्वेश्चन करणार आहे. क्वेश्चन कसा आला पाहिजे की तो रोज आंघोळ करतो का. तो रोज आंघोळ करतो का. मी रोज आंघोळ करतो का. ती रोज आंघोळ करते का. ती रोज पिक्चर पाहते का. ती रोज अभ्यास करते का. ती रोज शाळेत जाते का. ओके. तुम्ही रोज लिहितात का. तुम्ही रोज पत्र लिहितात का. तुम्ही रोज वाचतात का. ते रोज वाचतात का. ती रोज वाचते का. समजले. ते मंथली कटिंग करतात का.
महिन्याला कटिंग करतो आपण, ओके. मंथली कटिंग करतात का ते, मंथली कटिंग करतात का, प्रश्न झाले. प्रश्न करताना काय करतात ना मित्रांनो, फक्त यांची प्लेस चेंज करायची. प्रश्न करताना काय करायची, फक्त यांची प्लेस चेंज करायची. इकडे यूज करायचा डज, त्यानंतर सब्जेक्ट V1, सेंटेन्स डज ही बाथ डेली, तो रोज अंघोळ करतो का. डज ही बाथ डेली. इकडे काय येईल, तू रोज आंघोळ करतो का, डू यू बाथ डेली, डू यू बाथ डेली. तू रोज आंघोळ करतो का, तू रोज आंघोळ करतो का. ती रोज शाळेत जाते का. डज शी गो टू स्कूल डेली. तो रोज शाळेत जातो का. डज ही गो टू स्कूल डेली. ओके. आपण रोज अभ्यास करतो का. डू वी स्टडी. खरंच सांगा, आपण रोजच अभ्यास करतो का. ओके. आपण असं सेंटेन्स मेक करतो, डू वी स्टडी डेली. आपण रोज अभ्यास करतो का. ओके. ते रोज ते प्रत्येक शुक्रवारी डीमार्टला जातात का. ते प्रत्येक शुक्रवारी डीमार्टला जातात का. डू दे गो टू डीमार्ट. ओके. डू दे गो टू डीमार्ट. ते डीमार्टला जातात का. एव्हरी फ्रायडे. प्रत्येक शुक्रवारी. ती प्रत्येक शुक्रवारी डीमार्टला जाते का. डज शी गो टू डीमार्ट एव्हरी फ्रायडे. समजलंय. ज्या ऍक्शन्स डेलीमध्ये घडतात, त्या सिंपल प्रेझेंटमध्ये, ज्या डेलीमध्ये घडतात त्या आपण, ज्या वीकली घडतात त्या आपण, ज्या मंथली घडतात त्या आपण, ज्या इयरली घडतात त्या आपण, त्या प्रेझेंटमध्ये यूज करायचं असतात, सिंपल प्रेझेंटमध्ये. ओके. ज्या डेलीच्या ऍक्शन्स असतात. जर तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स मेक करायचं असेल, सिंग्युलर असले तर हा फॉर्मॅट सब्जेक्ट V1 यस आणि ऑब्जेक्ट. जर तुम्हाला अनेक वचन वापरायचं असेल सब्जेक्ट, तर सब्जेक्ट यायचा डायरेक्ट वर्ब यूज करायचा ना ऑब्जेक्ट. निगेटिव्ह करायचं असेल तर सब्जेक्ट डज नॉट V1 ऑब्जेक्ट. डज नॉट येतो मित्रांनो. ओके. इकडे सब्जेक्ट डू नॉट V1 ऑब्जेक्ट. ओके. सब्जेक्ट नंतर डज आलाय त्याच्यामुळे इथे यस ऍड होत नाही वर्बला. सेम जर क्वेश्चन करायचं असेल तर डज सुरुवातीला घ्यायचा, इकडे डू सुरुवातीला घ्यायचा. डज सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, इकडे डू सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. झाला क्वेश्चन. आहे का, सॉरी करतो का. जी ऍक्शन तो रोज करतो का, वीकली करतो का. ओके. तू कामावर जातो का. डू यू गो टू वर्क. डू यू गो टू वर्क. तू कामाला जातो का. डेली रोज. ओके. ती रोज कामाला जाते का. डज शी गो टू वर्क डेली. ती रोज कामावर जाते का, कामाला जाते का. समजलंय. तर टेन्स कोणता आहे तुमचा, डेली मध्ये घडणार आहे, किंवा वीकली किंवा मंथली किंवा इयरली. समजलंय. ओके. चलो, हॅव अ गुड डे.